बाळा, मला माहितीये की तुझ्या मनात एकच प्रश्न नेहमी येतो की स्वामी सेवा कशी करू, आणि त्यासाठी तू 10 लोकांनाही विचारतोस आणि ते त्यांच्या परीनं उत्तरही देतात, पण प्रत्येकाच्या उत्तरात साम्य नसल्यानं तू गोंधळतोस. म्हणून आज मीच तुला सांगतो, तू तुझ्या वडीलधाऱ्यांची किंवा आई वडिलांची जशी सेवा करतोस तशीच सेवा मलाही आवडते, कारण ती सेवा तू त्यांच्या प्रेमापोटी करतोस. त्यात कुठलाही नियम नसतो ना कुठला स्वार्थ असतो. जेव्हाही तू माझ्या नामाची माळ जपतोस ना, तेव्हा मी तू ती माळ किती श्रद्धेनं आणि मनापासून जपतोय हे पाहतो. मला नैवेद्यात कधीही पंचपक्वानाचे ताट लागत नाही ना, ते देताना मंत्र उच्चारांची गरज असते. तू प्रेमानं दिलेली चटणी भाकर मला अधिक प्रिय आहे, कारण मी फक्त तुझ्या भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. संयम, नियंत्रण, नियोजन, सदाचार आणि आत्मचिंतन ह्या मी दिलेल्या धड्यांचा अर्थ समजून ते आत्मसात करून जेव्हा तू तुझे चरित्र घडवतोस, तेव्हा ती सुद्धा माझी सेवाच असते. कारण चारित्र्यावर लागलेला डाग कधी धुवून निघत नसतो. भुकेल्याला अन्न दे, निराधारांचा आधार बन, अरे हीच तर खरी माझी सेवा आहे. म्हणून मनात आता कुठलाही किंतु परंतु न ठेवता माझ्या मार्गावर मार्गस्थ हो. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.